छत्रपती संभाजी महाराज आपल्या छोट्याशा राज्यकाळात लढायांचा विक्रम करणारा महापराक्रमी, अत्यंत बुद्धिमान आणि प्रचंड ताकदीचा, तेवढीच शौर्याची आणि बलिदानाची शर्त करणारा राजा. आजही या राजाचं नाव घेतलं की आपला शरीरात रोमांच उठतो, रक्त सळसळते. संभाजी महाराजांना आजच म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी फितुरीने घात करत याच कसब्यात म्हणजे संगमेश्वरच्या गावात मुघलांनी कैद केले. तोच आजचा हा काळा दिवस. छत्रपती संभाजी महाराज या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये मुक्कामी होते. आपल्या स्वराज्याची काही कामं ते मार्गी लावत होते. याच दरम्यान मुकर्रर खान त्यांच्यावर चालून आला होता आणि याच नावडी नदीच्या किनारी मोठी चकमक झाली, युद्धच म्हणा. आणि संभाजी राजांना या गावामध्ये कैद झाली. हाच जो सरदेसाईंचा वाडा. इथले आपण बांधकाम बघितलं तर इथले जोते आणि काही दगडी बांधकामं शिवकालीन आहेत. ती राजाच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. सद्यस्थितीत जो सरदेसाईंचा वाडा दिसतो आहे त्याचे वरील बांधकाम हे अलीकडचे आहे, परंतु जोते हे पूर्वीचे आहेत. मात्र जी जागा दिसते आहे त्याहीपेक्षा प्रचंड मोठा वाडा होता आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे शिव मंदिरं होती. ती मुघलांनी राजाच्या कैदेनंतर उद्ध्वस्त केली, तोडून टाकली. हा सर्व परिसर पुन्हा एकदा व्यवस्थित व्हायला हवा. राजाचं भव्य दिव्य स्मारक इथे उभं राहिलं पाहिजे. प्रयत्न करूनही संभाजी महाराजांचं स्मारक होऊ शकलं नाही. ही अत्यंत क्लेशदायक तेवढीच दुःखदायक बाब आहे. लाखो शंभूप्रेमींच्या जिवारी लागणारी ही गोष्ट आहे. या ठिकाणी हे स्मारक व्हावं म्हणून मध्यंतरीच्या काळात प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याला तेवढेसे यश आले नाही. परंतु आता शासनाने ही गोष्ट प्राधान्याने घ्यावी आणि शंभूराजांचं स्मारक उभारावं एवढीच मागणी लाखो शंभूप्रेमींनी केली आहे.